लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कारखाना येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम. कन्नड प्रतिनिधी रायभांश रावत. दिनांक 1/8/2026 रोजी ग्रुप ग्रामपंचायत रेल कारखाना कनकावती नगर येथे साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106वी जयंतीनिमित्त कन्नड सहकारी साखर कारखाना येथील अण्णाभाऊ यांच्या जयंती उत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माता भगिनींचे पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोर वाळुंजे यांनी आपले विचार मांडले. अतिथी म्हणून प्राध्यापक संभलकर यांनी आपले विचार मांडताना अण्णाभाऊ यांचा जीवन परिचय करून दिला. शहरातील दिग्गज वकील आनंद शेजवळ यांनी आपले विचार प्रकट करताना भाऊंच्या बालपणातील कठीण प्रसंगाचे सविस्तर वर्णन केले. या प्रसंगी किशोर बाळू लोखंडे, ॲडव्होकेट आनंद शेजवळ, प्राध्यापक संभलकर, योगेश अंभोरे, नानाभाऊ साळवे, समितीच्या अध्यक्षा सत्यमाबाई लोखंडे या उपस्थित होत्या. कन्नड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बाजारपेठ येथून वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीत महिला, बालगोपाल यांची मनमुरादपणे मिरवणुकीत समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग केला. आज माहीत आहे आपण कशासाठी जमलेले आहे. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि जयंत्या, पुण्यतिथ्या हे उत्सव आपण का साजरे करायचे याचा एक काही असेल ना, का साजरी करतो आपण. एवढे वर्ष झाले महामानव जाऊन सरपंच आठवण आपण का करतो. तर या महामानवांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेमध्ये समर्पित केलेलं असतं, म्हणून त्यांचं आज नाव निघते एवढ्या वर्षाच्या नंतर. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्राचे, तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच फळीमध्ये